प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघितलं की सायली ही प्रियाला खूप बोलत असते आणि आताही म्हणते की बाद झाले हा तुझी नाटकेही. मी पुन्हा तुला या घराची शांतता भंग करून देणार नाहीये प्रिया. या घराशी तुझा असलेला संबंध संपला. सायली खूप प्रेक्षकांना प्रियाला सुनावते बरं का. ऐकून प्रिया खूप शॉक होते आणि सायली म्हणते कायमचा. सायली म्हणते निघायचं. प्रिया म्हणते नाही. सायली म्हणते निघ म्हणते ना आणि सायली तिचा हात पकडते प्रेक्षकांनो. तिला असं ढकलून बाहेर आणते आणि असं जोरात तिला ढकलून देते आणि म्हणते निघायचं. यावर अश्विन म्हणतो सायली तू हे बरोबर करत नाहीयेस बरं का. विचारू नको की हे तन्वीचं सुद्धा घर आहे. तर कल्पनाताई म्हणतात की हे घर तन्वीचं नाहीये. ताई म्हणतात की हे तुझं सामान घे आणि चालती हो इथनं आणि त्या जोरात ती बॅग येणार फेकून देतात बरं का प्रेक्षकांनो. फार मोठा ड्रामा चाललेला दिसतोय बरं का. मला हे बघून फार शॉक होतो. आणि प्रिया म्हणते आता सायली म्हणते प्रिया आता तुला तुझी लायकी कळली ना. आता इथनं निघायचं आणि पुन्हा ह्या घराकडेच नाही ह्या दिशेकडे पण बघायचं नाही. निघ. अश्विन म्हणतो बघ तन्वी मी तुला सांगितलं होतं ना पण इथे नको येऊया म्हणते. तेव्हा मला माहित नव्हतं रे हे हे माझ्याशी असे वागतील. प्रिया नाटक करते आणि मग ते अश्विन मी इतके वाईट आहे का रे. मला जगण्याचाच अधिकार नाहीये. नाही सांगणार मी काय करू म्हणजे मला हे माझ्या हक्काच्या घरात घेतील. काय काय करू मी. म्हणतो अगं तन्वी आपण दुसरीकडं राहू शकतो. इथेच राहण्याचा का हट्ट आहे. त्या म्हणते कारण ही सगळी माझी माणसं आहेत अश्विन. ऐकल्यानंतर सगळेजण जरा विचित्र चेहरे करतात आणि प्रिया म्हणते की इतकी वर्ष मी माझ्या आईबाबांशिवाय काढली आहेत तेव्हा मी असं कुटुंबाचं स्वप्न बघायचे. अरे माझे आई बाबा मला भेटलेत पण माझे बाबा माझ्यावर प्रेमच करत नाहीत रे. दादा मला जेलमधून सोडवायला सुद्धा आले नाही. हो आला म्हणजे मी तुझ्या आई बाबांसोबत नाही राहणार तर मग कोणासोबत राहणार. प्रेक्षकांनो ही प्रिया ना इतकी नाटक करते आणि अश्विनला असं वाटतं की ही खरंच एवढी भोळी आहेत बरं का प्रेक्षकांनो. पण तिचं सगळं रूप तर सायलीला खूप माहिती आहे की प्रिया किती नालायक मुलगी आहे ती. प्रिया म्हणते सांग ना कोणासोबत राहणार. अश्विन म्हणतो तन्वी ना जर तुझी गरज नाहीये तर आपल्यालाही त्यांची गरज नाहीये. म्हणते की मला जेवढी तुझी गरज आहेत ना तेवढी मला माझ्या प्रेमाच्या माणसांची गरज आहेत रे. मी खूप खूप हाल सहन केलेत रे. खूप हाल सोसलेत त्या जेलमध्ये पण मला स्वतःच्या घरात जायचंय ही खूप मोठी अपेक्षा आहेत का रे. स्वतःच्या घरात असं म्हणून ना तन्वी प्रेक्षकांनो चक्करेचं नाटक करते आणि खाली पडते. या सगळ्याला फक्त अश्विनच भूलतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो तन्वी काय होतंय आणि अर्जुन म्हणतो घ्या स्त्रीची नाटके सुरू. म्हणतो तन्वी मम्मा पटकन पाणी दे. बीपी लो झालाय कदाचित. अरे ती दुसऱ्यांचा बीपी लो करेल ती स्वतःचा बीपी कधीच लो होऊ देणार नाही अश्विन. नाही प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो अस्मिताई विमलताई पाणी दे ना प्लीज. ती म्हणते अश्विन भाऊजी तिला काहीही झालेलं नाहीये. म्हणतो तू तर हेच बोलणार आहेत ग. मी मेली तर सर्वात जास्त आनंद तुला होईल माहिती मला. तर प्रतापराव चिडता आणि म्हणतात तोंड सांभाळून बोल अश्विन. याबद्दल काय बोलतोयस भान आहेत का तुला. अश्विन तिचं डोकं त्या बॅगवर ठेवतो आणि त्यांच्या घराच्या तिथं जो वॉटरफॉल असतो ना प्रेक्षकांनो तिथून तो पाणी घेतो आणि तन्वीच्या अंगावर शिंपडतो आणि म्हणतो तन्वी उठ. आणि तन्वी पण बघा प्रेक्षकांनो पाणी पडल्यावर ऑब्व्हियसली कोणालाही डोळे मिचकतीलच ना आणि तिचेही डोळे मिचकले आणि ती जागी झाली. तन्वी उठते आणि ती चेहऱ्यावरचं पाणी ओढणीने पुसते. अश्विन म्हणतो तन्वी बरं वाटतंय का. तन्वी म्हणते की नाही जोपर्यंत मी माझ्या त्या हक्काच्या घरात जात नाही ना तोपर्यंत मला बरं नाही वाटणार रे. बरं नाही वाटणार. यावर अश्विन म्हणतो की जाशील. या घरातून तुला आधी जे नाकारलं गेलं होतं ही माणसं आता इतक्या खालच्या लेवलला गेलीयत साधं पाणी सुद्धा नाकारतायत. यावर मात्र थोडंसं यांना अजीब वाटतं बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई आणि प्रतापराव पण ते काही बोलत नाही. अश्विन म्हणतो बस झालं मी आता नाही सहन करणार. अश्विन म्हणतो की तुला आपल्या घरात जायचं आहेत ना आपण जाऊया. यावर तन्वी म्हणते पण अश्विन म्हणून अश्विन तन्वीला उठवतो आणि अर्जुन तर फारच चिडलेला असतो प्रेक्षकांनो.
पण तो काही बोलत नाही. डायरेक्ट समोर येतो अश्विनच्या. अश्विन म्हणतो, दादा बाजूला हो. मग माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडण्याची वाट बघू नको, बाजूला हो. अरे तू का आता तुझ्या मोठ्या भावावर हात उचलेल का रे अश्विन? अश्विन आता मोठा आवाज करून बोलतो प्रेक्षकांना आणि म्हणतो, चुकीचं तर तूही वागतोय. मला दोघांनाही आम्ही सांगितलंय की ही मुलगी ह्या घरात येणार नाही, जे नाही. परत परत मला तेच बोलायला लावू नकोस. इकडे रविराजला कुणाचा तरी फोन येतो आणि जेव्हा ते फोन उचलतात बहुतेक त्यांना माहित आहे की तो कोणाचा फोन आहे. ते म्हणतात की हॅलो, बोला ॲडव्होकेट जाधव, बोला. बऱ्याच दिवसांनी फोन केला तुम्ही. कल्पनाताई मात्र काहीतरी स्टिच करत असतात प्रेक्षकांनो. ॲडव्होकेट जाधव बहुतेक अभिनंदन करत असतात आणि इकडे रविराज म्हणतात की अभिनंदन? माझं अभिनंदन कसलं? ते थोडंसं हसतात. त्यांनी काहीतरी शॉकिंग न्यूज म्हणजे हीच न्यूज सांगितली असेल की तन्वी तुमची जेलमधून रितसर कायद्याने बाहेर पडली आहेत, असं काहीसर सांगितलं असं रविराज यांना. आणि रविराज हे ऐकून मात्र शॉक होता आणि उठून उभे राहतात आणि म्हणतात, काय? आणि ते म्हणतात, हे कधी घडलं? म्हणतात, नाही मला काहीच माहित नाही याबद्दल. खरं तर काही इंटरेस्ट पण नाहीये. अगदी बरोबर करताय तुम्ही रविराज, कारण ती तुमची तन्वी नाहीच आहे. तर तुम्हाला माहित नाही ना की तुमची खरी तन्वी कोण आहेत. पण मात्र रविराज यांच्याकडे बघत असते की असं काय बोलताय आणि कशाबद्दल बोलतायत. रविराज म्हणतात, ॲडव्होकेट जाधव तुम्हीही याबाबत मला फोन करायला नको होता. मी त्या मुलीशी संबंध तोडून टाकलेले आहेत. त्यासाठी हा एक फार मोठा निर्णय असतो बरं का प्रेक्षकांनो. पण तरीही रविराज यांनी आपल्यावर एवढा मोठा दगड ठेवलाय की ते डायरेक्ट तन्वीला स्वीकारतच नाही. रविराज फोन ठेवताच प्रतिमा आत्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात की काय हो, काय झालं? राज म्हणतात की माझ्या एका कलिगचा फोन होता, ती जेलमधून सुटली आहेत. प्रतिमा आत्याही शॉक झालेल्या असतात आणि त्या म्हणतात, काय? रविराज म्हणतात की तो माझं अभिनंदन करत होता. राज थोडे अपसेट झालेले असतात प्रेक्षकांनो आणि ते म्हणतात, मी आता किती जणांना सांगू की मी तिच्या सोबत असलेले संबंध तोडून टाकले आहेत. प्रतिमा आत्या विचारतात, अहो अशी कशी सुटली ती? तिला तर 7 वर्षांची शिक्षा झाली आहेत ना. राज म्हणतात, अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत. त्यापैकी कोणता तिच्या वकिलाने वापरला हे माहित नाही मला. ते जाणून घ्यायची इच्छा पण नाहीये. बघा ना प्रेक्षकांनो, तन्वी इतकी खालच्या दराला वागली म्हणजे तिने स्वतःच्या आईलाच चुकीच्या गोळ्या देत राहिली, हे तर खरंच खटकणारं आहेत. अशा बाबतीत मी तर सुभेदार रविराज यांच्या सोबतच आहे. प्रेक्षकांना तुम्ही कोणासोबत आहे हे नक्की कमेंट करून कळवा. ज्यांना खूप त्रास होतो आणि ते म्हणतात की ही मुलगी आपल्याशी ज्या पद्धतीने वागली आहे, खुंड्याला मदत केली, त्यामुळे मनात तिचं तोंड बघण्याचीही इच्छा नाहीये. प्रतिमा म्हणतात की पण आता बघावं तर लागेलच ना. ती जेलमध्ये होती तेव्हा आपण एकदाही तिला भेटायला गेलो नाहीत. प्रतिमा म्हणतात की मग आता तीच आपल्या समोर येईल तर मग काय करायचं? यावर रविराज मात्र प्रतिमा आत्यांकडे बघतात. प्रतिमा आत्या म्हणतात, काही झालं तरी ती आपली मुलगी आहेत, हे आपण नाही ना करू शकत. प्रतिमा आत्या म्हणतात की तन्वीच्या बाबतीत काय करायचं यापुढे आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागत. इकडे कल्पनाताई म्हणतात की हे बघ अश्विन, तुला हवं तर तू घरामध्ये राहू शकतोयस, पण आधी शहाणा हो आणि मगच ये. कल्पनाताई म्हणतात की त्या मुलीला सांग की तिला तिचा मार्ग मोकळा आहे. तर अश्विन मात्र कल्पनाताईंशीही चिडून बोलतो प्रेक्षकांनो आणि म्हणतो, मम्मा तिचा आणि माझा मार्ग आयुष्यभर एकच राहणार आहे, हे तुला कळत नाही का? अश्विन म्हणतो, नाही तुम्हाला काही कळतच नाहीये, कारण तुम्ही सगळे सुभेदार निर्दयी झाला आहात, निर्दयी. प्रतापरावांना मात्र त्याचं बोलणं सहन होत नाही आणि ते म्हणतात, नीट बोल अश्विन, या खोटरड्या मुलीसाठी तू आपल्या माणसांशी भांडणं करतो आहे. ते प्रिया म्हणते, अरे अश्विन, तू माझ्यासाठी कशाला वाईटपणा घेतोयस? नको करूस असं. आता अस्मिताई बोलतेचा प्रेक्षकांना आणि म्हणते, तन्वी तू गप्प बैसच आता. तू किती नाटकी आहेत ना हे सगळ्यात जास्त मला माहिती. एकदम बरोबर बोलली अस्मिता तू, कारण तू तिच्यासोबत खूप वेळा राहिलेली आहेत ना. जा साधा बोळा भाऊ तुझ्या नाटकांना फसला असेल, पण मी नाही फसणार. तिथं आहे ना जीव ओरडून ओरडून सांगत असते की अश्विन, ह्या मुलीचा खोटारड्याचा पाडा आहे ना मी तुला वाचून वाचून सांगेल, फक्त
फक्त माझ्यावर विश्वास ठेव. अगदी खरं बोलली आहेत ना प्रेक्षकांनो. पण मात्र अश्विन इतका प्रेमात आंधळा झाला आहे का तन्वीच्या चुका आणि तन्वीचे गुन्हे त्याला दिसतच नाहीये. अश्विन म्हणतो, नाही नाही, मला आता तुमच्यापैकी ना कोणावर विश्वासच राहिलेला नाहीये. अश्विन म्हणतो, मला फक्त ना एवढंच कळतंय की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचंय. मी तिची ती इच्छा पूर्ण करणार आहेत. आता सांगा प्रेक्षकांनो, खरंच तन्वी आणि अश्विन सुभेदारांच्या घरात जाणार की नाही जाणार? आता आपण बघूयाच, ते लगेच दाखवलेलं आहे पुढे. लगेच सायली पुढे येते आणि म्हणते की तिची इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत अश्विन भाऊजी. कारण तुमची ही बायको फक्त हे घर पोखरणार आहेत. अगदी बरोबर बोलली सायली तू, हो की नाही प्रेक्षकांनो? ती जिथे कुठे जाईल ना ती फक्त दुःखच देईल म्हणतो आणि हातबीत करून म्हणतो, तू तर मध्ये बोलूच नको ग. विला घरात घ्यायचं नाही हे तू ठरवलंय. बाकीचे सगळे तुझ्या तालावर नाचतायत. आता घाणेरडा खेळ खेळून तू सगळे अधिकार मिळवलेत ना. काय अश्विन बोलतोय बघा प्रेक्षकांनो. स्वतःची मोठी वहिनी आहे हे विसरून तो काय काय ते त्या बिचारीला बोलतोय. अश्विन टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वाह, कॉंग्रॅच्युलेशन्स, वाह. मात्र अर्जुन फार चिडलेला आहेत प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, शट युअर माउथ अश्विन. मी आतापर्यंत गप्प राहिलो पण आता नाही. माझ्या बायकोशी ना नीट बोलायचं. चिडून थोडासा याच्या अंगावर धावून जातो, नाहीतर तेवढ्यात अश्विन पण अर्जुनच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो, नाहीतर काय. जरा मोठ्यानेच बोलतो, नाहीतर काय करशील. मात्र अर्जुनला चिडवून देतो आणि म्हणतो, मार मार, तुझ्यात हिंमत असेल ना तर मार. अर्जुन हात उचलतो, तेवढ्यात सायली त्याला रोखते. अहो. सायली अर्जुनला मागे खेचते आणि म्हणते, संयम ठेवा, नाहीतर नको काय ते घडून बसेल. अश्विन म्हणतो, अगं सगळं तर तुझ्या मनासारखंच होतंय. अश्विन म्हणतो, आज जर का दादाने मला मारलं असतं तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता, हे माहितीये मला. म्हणतो, दादा मार, मला मार, तुझ्या बायकोचं समाधान होऊ दे. प्रियाला या सगळा प्रकार बघून फार आनंद होतो प्रेक्षकांनो. पण हे सगळं कोणालाच दिसत नाही. आणि प्रतापराव म्हणतात की बस अश्विन, या पोरीसाठी तू घरामध्ये मारामारी करणार आहेस का. म्हणतो, तुम्ही तर नेहमी यांच्याच बाजूने बोलत राहा, कारण तुमचा मेंदू या दोघांकडे गहाण पडलायत, गहाण. बघा अश्विन किती खालच्या पातळीला गेलाय प्रेक्षकांनो. स्वतःच्या वडिलांना तो काय काय नाही ते बोलतो. कोणासाठी तर या थर्ड क्लास प्रियासाठी. पण मात्र कल्पनाताईंना हे बोलणं सहन होत नाही आणि त्या म्हणतात अश्विन आणि खन खन त्याच्या कानाखाली वाजवतात. कल्पनाताई म्हणतात की तू कोणाशी बोलतोय, हे भान तरी आहेत का तुला. वडिलांशी उद्धटपणे बोलतोय त्यासाठी तर या मुलीसाठी. कल्पनाताई बोलतात प्रेक्षकांना आता आणि म्हणतात, ही मुलगी आपल्या घराला लागलेली वाळवी आहे, वाळवी. बघा हा प्रेक्षकांनो. यावर तन्वी म्हणते की आई, मी तीच तुझी लाडकी तन्वी आहेत अगं, तिच्यावर तू खूप प्रेम करतेस. सायली तर फार संतापलेली असते हा प्रेक्षकांनो आणि म्हणते, तुझ्या या मगरीच्या अश्रूंना कोणी पिघळणार नाहीयेत प्रिया. हे तमासे पुरे झाले तर आता निघायचं इथनं. निघ, चल निघ. आणि ना सायली ना प्रेक्षकांनो प्रियाचा हात पकडते, तिला हात धरून ना बाहेर आणत असते. तेव्हा सायलीला आठवतं की कल्पनाताईंनी कसं तिला हात धरून असंच बाहेर आणलेलं होतं. दोन्ही गोष्टी त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. तर कल्पनाताई आणि अस्मिताताई या दोघींनी अश्विनची आणि तन्वीची बॅग उचललेली असते. त्याही सोबत ती बॅग घेऊन त्या सायलीच्या मागे असतात. असं होत असताना तिथे ना शंखनादही होतो प्रेक्षकांनो. असं सायलीला ढकलतात ना प्रेक्षकांनो कल्पनाताई, तसंच या प्रियाने तसंच काहीसं केलेलं आहे आणि जोरात अशी ओढते तिला आणि जोरात बाहेर ढकलून देते. मात्र यावर फार चिडलेली दिसते आणि अश्विन तिच्या जवळ जातो आणि प्रिया सायली इकडे म्हणते की कायद्याने तुझी सुटका केली असेल पण या घरामध्ये राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही. बोलताच अस्मिता आणि कल्पनाताई ह्या दोघीही जोरात त्यांची बॅग बाजूला फेकून देतात. सर्वजण मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असतात आणि सर्वजण तिथून निघून म्हणजे मध्ये जातात आणि सायली तो गेट लावते. हे बघून मात्र अश्विन आणि प्रिया मात्र उभे राहतात आणि तेही थोडे शॉकच होतात. प्रेक्षकांनो बघा आता आहे ना ह्या बिचाऱ्यांच्या लाईफमध्ये थोडा ट्रबल तर येणारच आहे. कारण प्रियाला असं धक्क मारून घराच्या बाहेर काढलेलं दिसते. तर प्रिया आता ना फार चेचाळली आहे. तर प्रेक्षकांनो इकडे आता प्रेक्षकांनो बऱ्याच वेळानंतर महिपतचं सीन दाखवलेलं आहे. आणि महिपत मला तरी वाटतो तन्वीच्या सुटण्यामुळे महिपत फार गेलेला आहे आणि तो स्वतःचाच फोटो
जमिनीवर आदळतो आणि तोडून टाकतो आणि म्हणतो की जगातील सर्वात बिनडोक माणूस असेल ना तर तो तू आहेत. हा महिपत, तू महिपत शिकरे, तू आहेस. काल जन्माला आली पोर तुला भारी पडली. बरोबरच बोलली आहेत ती. तिने तुझं माकड केलं माकड. बरोबर आहेत ना प्रेक्षकांनो. हा महिपत एवढा पोचलेला असून प्रियाने याचं खरंच माकड केलं की ओ. एवढ्यात नागराज म्हणतो, ओ अशी स्वतःवरची चिड करून काय उपयोग आहे तो नागराज. महिपत शिकरे, हा कंट्रोल करा जरा. या रागानेच घात केलाय तुझा, कळलं ना. प्रियाने बरोबर तुझी दुखती नस ओळखली, दाबली, त्यामुळे असा असा भडकलायस तू. आणि हे तर अगदी खरं बोललाय तर नागराज. कारण प्रियाने महिपतची नस ओळखली आणि त्या हिशोबाने तिने बरोबर प्रयत्न केले आणि तिला त्याच्यात यशही मिळालं. महिपत म्हणतो, नागराज शेठ लयच जालीम पोरगी, लयच जालीम. ती देशमुखबाई बोललीच होती, ही एवढी शातीर आहे ना प्रिया की तिने बी काय 5-10 खून केलेत असंच वाटतं. पण ही प्रिया माझ्यावर उलटल असं मला वाटलं नव्हतं. त्या प्रियाला भोगायला लागणार नागराज शेठ. मी भोगायला लावणार त्या प्रियाला. त्यातलं एक म्हणतो, तुम्ही फक्त सांगा साहेब, आता तिचा खेळ खल्लास करतो. राज म्हणतोय, गप्प बस जरा, तू आणि तुझा शेठ जरा शांत बसा. राज बरोबर बोलतो प्रेक्षकांनो. आणि तो म्हणतो, ह्या प्रियाला मारणं आपल्याला परवडणार नाही शिकरे. आठवतं का तुम्हाला प्रियाकडे आपला एक व्हिडिओ आहे, ती पोल खोलणारा. काय म्हणाली होती, तिला जर काही झालं तर ती तो व्हिडिओ व्हायरल करेल. तिला काहीही हो पण तो व्हिडिओ व्हायरल होणार बोलली होती, आठवतंय ना. पण महिपत म्हणतो, नागराज शेठ म्हणून तर मी त्या प्रियाला आतापर्यंत जित्ती ठेवलीये. आता मी कुठं म्हणलं तिला उडवायचं म्हणून. नागराज शेठ, मी म्हटलं त्या प्रियाला भोगावं लागणार आहे. असं माणूस जिवंत असतं त्याला ते दुखतं, ते मेल्यावर दुखतं का नाही ना. तशीच प्रियाची पण एखादी दुखती नस असेल ना, दाबणार आहे ना, मी दाबणार आहे ना. मग म्हणल, अण्णा सर मला जाऊ द्या, सर मला सोडा, त्यापेक्षा मला मारून टाका, सर माझा असं छळ करू नका, अण्णा सर, अण्णा सर, अण्णा सर. नागराजला हे ऐकून मात्र हसायला येतं. आणि इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सगळे बिचारे खूप टेन्शन मध्ये आहेत. अस्मिता म्हणते, आज तन्वी काय पाया काय पडली, स्वतःच्या थोबाडीत काय मारून घेतलं. नाटकं होती. म्हणती, सायली, डॅड, मम्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पर्यंत तिच्यामुळे मी खूप वाहवत गेले. ताई म्हणतात की अस्मिता, यात तुझा काहीच दोष नाहीये. ही मुलगीच अगं काळ्या मनाची निघाली. बघा ना, आपण तन्वी सापडावी म्हणून किती वर्ष प्रार्थना केली. पण आता वाटतं की तन्वी सापडलीच नसती ना की जास्त बरं वाटलं झालं असतं. बोलल्यानंतर कल्पनाताई, सगळेजण कल्पनाताईंकडे बघतात आणि कल्पनाताई म्हणतात की हो, विचार आधीच माझ्या मनात आलेला आहे. आता बघा ना, तन्वी सापडल्यामुळे रविराज भाऊजी, प्रतिमाला कुठे आनंद झाला आहे. तर अगदी खरं बोलल्यात ना कल्पनाताई तुम्ही, की नाही प्रेक्षकांनो. मुलगी स्वतःच्या आईची तब्येतीची हेळसांड करू शकते, सासरच्यांना तर 20 नक्कीच देऊ शकते ना. ही सिरियल, या मालिकेचा एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून कुठेही जाऊ नका, अजून प्रोमो बाकी आहेत प्रेक्षकांनो. अर्जुन बाहेर आलेला असतो रात्रीचा आणि म्हणते, अहो तुम्ही इथे काय करतायत. ते जे झोपडं बांधलेलं आहेत ना ते अर्जुन बघतो आणि म्हणते, मला आठवतंय ना की लग्नानंतर मी माझ्या साड्यांचं एक छोटंसं घर बनवलं होतं. म्हणतो, तेव्हा त्या घरामध्ये तू सोबत होतीस म्हणून पडतर जागा सुद्धा मखमल सारखी सॉफ्ट वाटत होती. सायलीपासून काहीतरी लपवत असतो. बहुतेक त्याने ते आय कार्ड स्कॅन करण्यासाठी एका व्यक्तीला बोलवलेलं असतो आणि म्हणून तो सायलीचा अंदाज घेतो की ती काय करते आहे काय नाही. त्या स्कॅन करणाऱ्याला म्हणतो की ह्या आयडी वरचा जो फोटो आहेत ना स्केच करायचं होतं. सायली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन जाते. अहो म्हटल्यानंतर अर्जुन मात्र बिचकतो. ती म्हणते कॉफी. अर्जुनला कॉफी देते आणि त्या माणसाला कॉफी द्यायला जाते. तेवढाच अर्जुनचा चेहरा असा विचित्र होतो आणि इथेच या मालिकेचा प्रोमोही संपतो. तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा आवडलाय हे नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.